मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक 24 सप्टेंबरला तर 27 सप्टेंबरला निकाल। सुरक्षा आणि तयारीसाठी विद्यापीठाने हायकोर्टाकडे मागितली वाढीव वेळ। वडीगोद्रीत पुन्हा मराठा ओबीसी आंदोलक आमने सामने। गृहमंत्री फडणवीसांकडून आंदोलकांना शांततेचं आवाहन। तर वडीगोद्रीतून अंतरवालीकडे जाणाऱ्या गाड्या वळवण्यात येणार, पोलीस अधीक्षकांची माहिती। कोणाच्याही आंदोलनाला आमचा विरोध नाही, मात्र इथे येऊन ताकद दाखवू नका, जरांगेंचा हाकेंना इशारा। भुजबळ धनगर मराठ्यात भांडणं लावत असल्याचाही आरोप। विधानसभेपूर्वी शरद पवारांची मोठी खेळी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाचा निकाल लागेपर्यंत अजित पवारांना नवं चिन्ह द्या, शरद पवारांच्या पक्षाची सुप्रीम कोर्टात मागणी। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची पहिली उमेदवार यादी जाहीर। वंचितकडनं प्रथमच तृतीयपंथी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात।